सर्वांना. जर मी माझ्या आयुष्यामध्ये जर नात्यामध्ये व्यवहार ठेवला असता ना पैशाचा किंवा एखाद्यासाठी न झिजण्याचा, तर खरंच मी फार सुखी झाले असते. मी सर्वांसाठी सर्व केलं, हो की नाही? पण माणसं मला बेईमान झाली. खूप मला अनुभव आला की मी ज्याच्यासाठी केलं ना, झिजले, चंदनासारखी झिजले. माझं शरीर झिजवलं, माझं सर्व गोष्टी, पैसा पाणी सर्व लावलं ना मी. सर्व माणसं मला बेईमान निघाली. ज्याच्यासाठी मी काही काही केलं असेल, मोहरीच्या दाण्याइतकं पण केलं असेल ना, ती व्यक्ती आज पाठमोरी झाली. कारण एकच, खरेपणा. खोटेपणा मला चालत नाही. जे काय आहे ते तोंडावर बोलायचं. मग तिथं ते किती मोठी व्यक्ती असू, लहान असू, काही असू, मी भाडबीड ठेवत नाही. एक घाव दोन तुकडे करून टाकायची ही माझी सवय. काही काही लोक खोट्याला सपोर्ट करतात, खोटीची स्तुती करतात, खोट्याला वाहवा करतात. नाही, तू बरी, तुझं सगळं खरं, तुझं सगळं खोटं खरं. अरे पण असं नसतं. एका नाण्याला दोन बाजू असतात. एक व्यक्ती खोटी असते आणि एक व्यक्ती खरी असते. एक व्यक्तीचं सत्य असतं आणि एक व्यक्तीचं लबाड असते ती व्यक्ती. आणि काही लोक अशी असतात, आपल्याच नात्यातली, आपल्याच जवळची लोक असतात, त्याला तेल मीठ मिरची लावून खोट्याला हे करतात, मोठं करतात आणि सत्याला दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु असू द्या, वरचा आहे ना करता कविता, त्याच्या घरी न्याय आहे. तो एक ना एक दिवस न्याय करणार आणि त्याचा न्याय मला मान्य असणार. जगातल्या कुठल्याही व्यक्तीने न्याय करायची काही गरज नाही, काही करायची गरज नाही, माहिती आहे. परंतु जो वरचा आहे ना करता करीत, आणि हो, सांगायचं म्हणजे पोटं फुगवणारी आपलीच लोकं असतात, आपल्याच रक्तामासातले असतात. त्यांनाच आनंद वाटत असतो. एखाद्याचं घर तुटलं, एखाद्याच्या नात्यामध्ये वितुष्ट आणणारी ही आपलीच असतात. बाकी बाहेरची कोणी येत नाहीत. त्यांना काय गरज पडलेली. आपल्याच नात्यातल्या लोकांना फार जळोपा असतो, फार त्यांच्या पोटामध्ये आग असते आणि ती आग नंतर दोन व्यक्तीमध्ये भांडण झाल्याच्या नंतर ते काढतात आणि वाईट व्यक्तीला जवळ करतात आणि चांगल्या व्यक्तीला ते वाईट म्हणण्यासाठी भाग पाडतात की नाही नाही, वाईटच आहे, वाईटच आहे. तसं त्यांना एक सांगायचं आहे, जरी आम्ही वाईट होतो ना, तरी पण आम्ही तुमचं चांगलंच केलेलं आहे, एवढं मात्र खरी. पण तुम्हाला आमचं चांगलं करता नाही आलं. तुम्ही आमच्यासाठी दोन शब्द पण चांगले बोलले नाहीत. इतकी तुम्ही वाईट लोक आहात आणि आमच्याकडून चांगलं करून घेतलं, हो की नाही? परंतु तुम्ही इतके नालायक लोक आहात, नीच लोक आहात की तुम्हाला कोणाचं चांगलं बघवत नाही. तुम्ही तर कोणाचं चांगलं केलं नाही, पण त्यांनी त्यांचं केलेलं आहे त्यात पण तुम्ही फाटे टाकले आणि वाईट केलं. असू द्या, हे पण दिवस जातील. वरचा आहे ना, तो तुम्हाला किती वाईट दिवस दाखवेल हे तुम्ही ध्यानात ठेवा आणि दाखवणार, एवढं मात्र खरं आहे. कारण का ही माझी हाई आहे, तळतळ आहे, माझा शाप आहे तुम्हाला, एवढं मात्र खरं आहे. माझा शाप लागल्याशिवाय राहणार नाही. कारण का मी रोज देवाला सांगते, ज्यांनी ज्यांनी ढवळाढवळ केली असेल ना, ज्यांनी ज्यांनी मोहरीच्या दाणे इतकी बी लुडबुड केली असेल ना, तर देवा त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या सर्व गोष्टीला तू माझ्या मनातली तळतळण हाय हाय त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही. कारण का मी कोणाचंच कधीच वाईट केलेलं नाही आजपर्यंत, आणि त्यांनी माझं वाईट केलं आणि माझ्याविषयी भरवली, फुगवली, हे फार वाईट केलेलं आहे. तेव्हा त्याची शिक्षा देव त्यांना देणार. मी जरी पाहत नसले तरी देव देणार. आणि मला माहिती आहे कोण आहेत, काय आहेत, हे सर्व मला माहिती आहे.